पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 8482 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, आता आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील विटे या ठिकाणी। या ठिकाणी या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। हे सर्व शेतकरी आहेत ज्यांची शेत जमीन या वर्धा नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जाणार आहे। वास्तविक पाहता शक्तीपीठ जोडण्यासाठी राज्य शासनाने MSRDCच्या माध्यमातून हा नवा शक्तीपीठ महामार्ग करण्याची घोषणा मागील वर्षी केलेली होती। याबाबत भूसंपादन प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती। या शक्तीपीठ महामार्गाला त्या निमित्त होणाऱ्या भूसंपादनाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येतोय। मागील 6 महिन्यापूर्वी या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ राजू शेट्टी हे देखील त्या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि उग्र आंदोलन शेतकऱ्यांनी केलेले होते। आम्ही आमच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा स्पष्टपणे इशारा देत शेतकऱ्यांनी जर हा निर्णय तत्काळ रद्द नाही केला तर यावर याहीपेक्षा उग्र आंदोलन उभा करू असा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्च 2024 मध्ये या शक्तीपीठ महामार्गाच्या अंमलबजावणी स्थगिती दिलेली होती। आता पुन्हा नव्याने शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावास केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे। राज्य सरकारकडून सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश निघाल्याची चर्चा आहे आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये जो वर्धा नागपूरकडून येणारा जो रस्ता आहे तो असाच बार्शीहून आपल्या या मोहोळ तालुक्यातून या पंढरपूर तालुक्यात टाकळी सिकंदर येथून विटे फुलचिंचोली यानंतर पुळूज भागातून खरसोळी हा असाच आनवली कासेगाव मार्गे पुढे सांगोला रस्त्याला जोडला जाणार आहे। यामध्ये हजारो एकर भूसंपादन होणार आहे। हजारो शेतकरी यामध्ये त्यांचे घर शेत जमीन ह्या भूसंपादनामध्ये जाणार आहे। वास्तविक पाहता भूसंपादनाची मोठ्या प्रमाणात भरपाई दिली जाईल अशी एक चर्चा जरी होत असली तरी त्याबाबतही मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। मुळात या शेतकऱ्यांची भावना अशी आहे की आम्हाला आमच्या शेतजमिनी द्यायच्याच नाहीत। आम्ही आहे या शेतजमिनीमध्ये आमचा प्रपंच आमच्या कष्टाने करत आलेलो आहोत आणि असं असताना केवळ कुणाला तरी देवधर्मासाठी जवळचा मार्ग म्हणून जर आमच्या शेतजमिनी या महामार्गामध्ये जाणार असतील तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। उद्या भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होतोय। आपल्या या प्रजासत्ताक सार्वभौम राज्याला देशाला हा अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आहे। भारतीय राज्यघटनेने या देशातील जनतेला जगण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि हे शेतकरी बांधव एकीकडे कृषी मालाला दर नाही, जेव्हा माल बाजारात येतो त्यावेळेला नेमका त्याला दर मिळत नाही, दुसरीकडे या खेड्यापाड्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे। या ठिकाणी येणारे अगदी पोहोच रस्ते देखील व्यवस्थित नाही आणि आमच्या गावाला आतापर्यंत यायला कधी रस्ता नीट मिळाला नाही ना आता हा लोकांच्या देवदर्शनासाठी आमच्या घरादारावर नांगर फिरवून जो शक्तीपीठ महामार्ग साकारण्याचा शासनाचा हेतू आहे त्याला निश्चितपणे आम्ही ठामपणे विरोध करतो अशी भावना शेतकरी या ठिकाणी व्यक्त करतात। काल सोलापूर येथे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी पंढरपूर मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आता आपण या विटे फुलचिंचोली परिसरामधील शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत आहोत। तुम्ही हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो या मार्गावरून जातो, यात अनेक शेत जमिनींचं भूसंपादन होतंय, घरे जात आहेत, काय सांगाल? ही आमची जी रानं आहे ती ही बागायत रान आहे ती, त्यामुळे ह्या रानात भरपूर पिकतंय, त्यामुळे ह्या रानात रस्ता जाऊ नये असा आमचा विरोध आहे, जाऊ देणार नाही। त्यामुळे कोणाच्या तरी देवदर्शनासाठी आम्ही
ही महामार्ग जाऊ देणार नाही असा आमचा पूर्ण विरोध आहे. देवधर्म सोपा होणार आहे, पण त्यासाठी दुसरे मार्ग आहेत ना. महामार्ग कशासाठी? अनेक मार्ग आहेत ह्यासाठी. त्यामुळे त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा, हा मार्ग नेऊ नये असा आमचा पूर्ण विरोध आहे. शक्तिपीठ महामार्गाचा हेतू हाच मूळ या 9 शक्तिपीठ आहेत ते एकमेकाला जोडणे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना तो प्रवास सुखाचा झाला पाहिजे, सुलभ झाला पाहिजे अशी एक धारणा त्यामागचे. परंतु त्यांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी या पंढरपूर तालुक्यातील, मोहोळ तालुक्यातील, त्याचबरोबर पुढं सांगोला तालुक्यातील ही शेतकऱ्यांच्या ज्या घरावरून शेतजमिनीवरून हा महामार्ग नेण्याचा पुढे घाट घातला जाणार आहे. अनेक ठिकाणी भूसंपादन होणार आहे, तर त्याला कडाडून विरोध होतोय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले जात आहेत. यापूर्वी देखील आंदोलनं केली गेली होती. काय सांगाल? चांगली भरपाई शासन देणार आहे असं म्हटलं जातंय आणि तरी विरोध होतोय, काय सांगाल? चांगली भरपाई आमच्या काही कामाचीच नाही. ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी आलेली जमीन आहे आमची. ही जमीन अशीच राहिली पाहिजे आणि ह्यातून उत्पन्न काढून आम्ही आयुष्यभर आमच्या मुलाबाळासाठी, लेकराबाळासाठी ठेवायची आम्हाला. ही देवदर्शन करण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. दुसरं इकडून मंगळवेढ्याहून एक महामार्ग गेला आहे, पंढरपूर, सांगोला, मिरज, कोल्हापूर मार्गे ते पण आहे. त्या मार्गाने देवदर्शन करावं. पण ह्या मार्ग जे आहे आता जो ह्यांनी शक्तिपीठ महामार्ग जे आयोजन केलेलं आहे ते महामार्ग कॅन्सल झाला पाहिजे. ते महामार्ग जर केला तर आमच्यासारखी गोरगरीब शेतकरी, कष्ट करणारे लोक जे आहेत ही उद्ध्वस्त होणार आहे. ती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील, आपल्या राज्यातील अनेक रस्ते चांगल्या पद्धतीचे केले. त्यामुळे या देशातील जनता त्यांना प्रेमाने रोडकरी सुद्धा म्हटल्याचं आपण दिसून येते. गडकरी साहेब स्वतः सांगतायत की रस्ते चकचकीत झाले पाहिजे, ज्यातून डिझेलची बचत होईल, इंधनाची बचत होईल, अपघाताचं प्रमाण कमी होईल. परंतु रस्ते चकचकीत झाले पाहिजे, ते महामार्ग चकचकीत झाले पाहिजेत. परंतु हा देवी देवतांच्या दर्शनासाठी काढला जाणारा जो महामार्ग आहे, रस्ता चकचकीत होईल, परंतु या शेतकऱ्यांचं जे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतोय हे लहान लहान मुलं घेऊन शेतकरी या ठिकाणी उभा आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आहे हे आम्ही सुखात आहे, आम्ही आमची शेती कष्टाने करून खातोय आणि त्यानंतर जर अशा पद्धतीचं जर महामार्गासाठी आमचे घरदार, शेती संपादित करण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणे आम्ही आंदोलन करू. या ठिकाणी जो आता हा महामार्ग होणार आहे त्याच्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने भरपाई मिळेल. या महामार्गाच्या लगतची जी वस्ती आहेत, गावं आहेत, या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील, व्यापार वाढेल असं एक कारण शासन देते. काय सांगा? कसं आहे, मूळ तर ह्या शक्तिपीठ महामार्ग आमचा विरोधच आहे. कारण आमच्या जमिनी वडलो आजोबाईकडून आमच्याकडे आल्या, वडिलांच्या नावाने आता आमच्या नावाने आल्या. पुन्हा हा रस्ता गेल्यानंतर आम्ही काय करायचं? नंतर पुन्हा पैशाला घेऊन काय करायचं का? पैशाला घेऊन काय करायचं? म्हणून आमचा या रस्त्यासाठी खरंच विरोध आहे. आणि त्यांना देवदर्शनासाठी तुम्ही म्हणलाव त्यासाठी रत्नागिरी गोवा हा मंगळवेढ मार्ग आहे, तिथून पुन्हा सोलापूर मोहोळ मार्गे पांडुरंगाला जातो तो रोड आहे. मग कशासाठी आमच्या शेतकऱ्यावर का हा साठलाच आहे की आमच्या जमिनी तुम्ही लोबाड हे करणार? आम्ही पुन्हा काय करायचं? आमचं लहान बालक आहे तिने काय करायचं नंतर? ह्यासाठी आमच्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. हा महामार्ग होताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या जाव्यात अशी एक मागणी होताना दिसून येते. परंतु त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यातील दुवा म्हणून जे काम करणारे काही स्थानिक पुढारी आहेत, नेते आहेत, यांना आपण काय साकडं घालणार आहे का की आपले लोकप्रतिनिधी किंवा राज्य सरकार याकडे तुम्ही हा शक्तिपीठ महामार्ग या मार्गातून भागातून जो जातोय अशी एक भावना तुम्ही व्यक्त करताय, त्यासाठी यांना काय साकडं घालणार आहे का? यांना आम्ही त्यांना गाठ घेऊन त्यांना आमच्या शेतीतून हा शक्ती मार्ग नको म्हणून सांगणार आहे. आम्ही जे पंढरपूर हे मोहोळ तालुक्याचे कोण आमदार आहेत त्यांची आम्ही गाठ घेणार आहे. कारण हा नकोच मार्ग आम्हाला नको आहे ना. जो सध्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची घाला घातलाय तो अतिशय दुर्दैव आहे. ह्या शक्तिपीठ महामार्ग देवदर्शनासाठी उभा केलाय, पण त्याला समांतर रत्नागिरी नागपूर हा रस्ता असताना हा मार्ग शेतकऱ्यांच्या घराला उद्ध्वस्त करण्याचा हा मार्ग राज्य सरकारने सध्या शेतकऱ्यांच्या जीवावर लादलाय. परंतु आमचं असं म्हणणं आहे, शासन एवढं धूर्त आहे की 1995चं कलम घातलंय त्यांनी. त्या कलमानुसार जमिनी शासनाच्या मनाप्रमाणे सक्तीने जमिनी हडप करण्यात येतात. परंतु आता सध्या सुधारित 2013चा कायदा असताना शासनानं तो कायदा का घातलाय हा आमचा शासनालाच सवाल आहे. त्या कायद्यानुसार फार मोबदला कमी मिळतो. 5 पट म्हणजे शासन सध्या सांगते, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की सरकार तुम्हाला 5 पट देणार आहे. 5 पट म्हणजे नेमकं किती? रेडी रेकनर हा रेट
अतिशय कमी आहे. हेक्टरला साधारणपणे 14 लाख रुपये हा आमच्या विटे गावचा रेट निघतो. पण हा कशासाठी 5 पट म्हणलं तर ते सध्या जिमनींचा आमचे चालू रेट आहेत इथं 25 ते 30 लाख रुपये जिमनींचे रेट आहेत. त्याप्रमाणे चालू ज्या सध्या जे इथं मार्केटमध्ये जे चालू रेट आहेत ते जर सरकार देणार असेल, त्याच्या 5 पट देणार असेल तरी पण एक शेतकरी एक वेळेस विचार करू शकतील. परंतु या पद्धतीने जर शासन हडप करू इच्छित असेल तर हा शेतकऱ्याचा पूर्णपणे ह्याला विरोध आहे. आणखी कोण बोलणार आहे? शक्तीपीठ महामार्ग हे रद्द झालाच पाहिजे. आमची जमिनी गेल्या नाही त्या पाहिजे. शासनानं काहीतरी उगा बोलदशा दावली आहे. 5 पट देतो, 2 पट देतो, 4 पट देतो, असं नाही झालं पाहिजे. आमच्या जमिनी रस्त्याचं काय असेल ते असेल, पण जमीन आम्ही आहेत ना हटणार नाही. हा रस्ता झाला तर हा परिसर डेव्हलप होईल, विकास होईल आजूबाजूचा. नाही 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 तसं होणार नाही. आमची जमीन आमचा ठाम विरोध ठाम आहे. शासनाने जर हा शक्तीपीठ महामार्गाचा रेटा असाच पुढे ठेवला आणि संपादन प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली तर तुम्ही काय भूमिका घेणार? दुसऱ्याच्या देवधर्मासाठी आमची घरं उद्ध्वस्त होत असेल तर सरकारला हे कोणता मोठा फायदा आहे सांग? जर समृद्धी महामार्गाला गुंठ्याला 6 ते 7 लाख रुपये मोबदला दिलाय, इथं सरकार सांगते एकरी 50 ते 80 लाख रुपये, एकरी गुंठ्याला 1 लाख ते 1.5 लाखाचा सरकार मोबदला देतोय. मग ही आमच्यात सध्या 25 ते 30 लाख रुपये एकरी रेट चालू आहे. मग ही जनता अशी राहणं देणार नाही. 6 ते 7 लाख रुपये गुंठ्याला अमाऊंट असेल तरी जनता काहीतरी विचार करेल आणि ह्या अमाऊंटवर सरकारने विचार करावा. एकूणच भूसंपादन प्रक्रियेलाच मूळ विरोध आहे आणि त्याचबरोबर 1995चा जो भूसंपादन कायदा आहे, खरं तर 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला होता की सरकार मनमानी पद्धतीनं कुठल्याही जमिनी कोणाची खाजगी मालमत्ता संपादित करू शकत नाही, त्याला योग्य प्रमाणात भरपाई दिली जावी. आणि 2013चा जो तो निकाल आहे त्या निकालावरच अनेक या देशातील अनेक जे शासकीय प्रोजेक्ट आहेत किंवा जिथे जिथे भूसंपादनाची गरज भासते त्या ठिकाणी भूसंपादन करताना 2013चा कायदा सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा लक्षात घेतला गेला. परंतु यांचं असं म्हणणं आहे की 1995च्या भूसंपादन अधिनियमानुसारच हे भूसंपादन करण्याचा घाट घातला जातोय आणि 1995चा भूसंपादन अधिनियम काय सांगतो याचा अभ्यास शेतकरी चळवळीतील नेते, लोकप्रतिनिधी आणि शासन निश्चितपणे करेल आणि त्यातील त्रुटी दूर करून या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याची निश्चितपणे दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. राजकुमार शहापूरकर, PVN न्यूज नेटवर्क, कॅमेरामॅन यश सह, पंढरपूर. ओके.